शिवपुराणानुसार या 5 प्रकारे भगवान शंकराला जल अर्पण केल्याने ते खूप प्रसन्न होतात आणि तुमचे सर्व रोग आणि दोष दूर करतात। महादेवाला सोमवारचा दिवस समर्पित आहे। या दिवशी भगवान भोलेनाथाची पूजा करण्याबरोबरच उपवास करण्याचीही पद्धत आहे। उपवास नाही धरला तरी या दिवशी तामसिक पदार्थाचं सेवन करू नये। शिवलिंगाला जल अर्पण केल्याने भगवान शंकर खूप प्रसन्न होतात आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात असं मानलं जातं। पण आता प्रश्न पडतो की शिवलिंगावर जल अर्पण करण्याची योग्य पद्धत कोणती? सहसा आपण जल घेऊन ते शिवलिंगाच्या मस्तकाला अर्पण करतो आणि शिवमंत्राचा जप करतो। पण तुम्हाला माहिती आहे का की कधी-कधी तुम्ही चुकीच्या पद्धतीने शिवलिंगाला जल अर्पण करता। शिवपुराणानुसार भगवान शंकराला योग्य पद्धतीने पाणी अर्पण केल्यास तो कधीही तुमच्यावर कोपत नाही। तुम्ही 5 पद्धतीत भगवान शंकराला पाणी अर्पण करू शकता। शिवपुराणानुसार पंचामृत, ज्या प्रकारे दूध, दही, ड्रायफ्रूट्स, तूप आणि मध या 5 गोष्टींनी बनलेलं आहे, तसेच शिवाला जल अर्पण करण्याचे 5 प्रकार सांगितले जातात। या 5 प्रकारे जल अर्पण केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात आणि सर्व दुःख दूर करतात। जर तुम्हाला शिवलिंगाची पूजा करायची असेल तर सर्वप्रथम तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन ते जलाधारीच्या उजव्या बाजूला अर्पण करा, जे श्री गणेशाचे स्थान मानले जाते। यानंतर डाव्या बाजूला जल अर्पण करावे, जे भगवान कार्तिकेयचे स्थान आहे। यानंतर शंकराची कन्या अशोक सुंदरीच्या स्थान मानल्या जाणाऱ्या जलाधारीच्या मध्यभागी जल अर्पण केले जाते। यानंतर माता पार्वतीचे स्थान मानल्या जाणाऱ्या जलाधारीच्या गोलाकार भागात जल अर्पण करावे। सर्वात शेवटी शिवलिंगाला हळूहळू पाणी अर्पण करावे। हिंदू मान्यतेनुसार शिवलिंगाला उभे राहून कधीही पाणी अर्पण करू नये। नेहमी शिवलिंगाच्या बाजूला बसून हळूहळू पाणी अर्पण करणे शुभ मानले जाते। जलद गतीने कधीही पाणी अर्पण करू नका। हिंदू मान्यतेनुसार शिवलिंगावर कधीही पूर्वेकडे तोंड करून पाणी अर्पण करू नये, कारण हिंदू परंपरेनुसार हे भगवान शंकराचे मुख्य प्रवेशद्वार मानले जाते। हिंदू मान्यतेनुसार उत्तर दिशेला तोंड करून शिवलिंगाला पाणी अर्पण करा। उत्तर दिशेला जलहारी आहे। या दिशेला पाणी अर्पण केल्याने रोग आणि दोषापासून मुक्ती मिळते। महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही गंगाजल अर्पण केले तर महादेव लवकर प्रसन्न होतात, कारण की गंगाजल महादेवांना अत्यंत प्रिय आहे। पण लक्षात ठेवा, हे गंगाजल नेहमी तांब्याच्या भांड्यातूनच अर्पण केले जाते। कुठल्याही प्लास्टिकचा तुम्ही वापर करू नका। महादेवाच्या पिंडीवर पाणी अर्पण करताना माणसाचं मन पवित्र पाहिजे। त्याच्या मनात इतर कुठलेही विचार येता कामा नये आणि पाणी अर्पण करत असताना काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करू नये। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।